श्री संत सद्गुरू बाळूमामा मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ हे गाव आहे। या गावातील श्री मायापार भावे व त्यांची पत्नी सत्यवा या स्वास्तिक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला। हा दिवस सोमवार आश्विन शुद्ध द्वादशी शके 1814 दिनांक 3/10/1892 हा होता। बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांच्याकडे चाकरीला ठेवले। शेठजी कुटुंबियाकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिराप्पा खिल्लारे यांच्याकडे मामा राहू लागले। त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत। तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगांचे बाळूमामा झाले। उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले। साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला। बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवाबरोबर त्यांचा विवाह झाला। दोघेही कुळाच्या प्रमाणे मेंढ्या राखू लागले। फिरता संसार सुरू झाला। बकरी चारत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली। तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेन त्यांना मी गुरु करून घेईन। काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले अरे बाळू भूते काढलेले 120 रुपये मला दे। हे उद्धार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले। लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली। पण बाळूमामा किती रुपयाला मूर्ती मामा ही? एक मूर्ती 200 रुपये। हा हिटर रुक्मिणी आणि बाळूमामा 200 रुपये। बर बर बर। आणि ही पेटी 20 रुपयाला। बर बर। बघू शकता मित्रांनो बाळूमामाची मूर्ती आणि पांडुरंगाची ही मूर्ती 200 रुपयाला दिलेली जाते। आणि जर घंटा घ्यायचा म्हणलं तर बाळूमामाचा 20 रुपयाला आहे। तुम्ही बघू शकता। बाळूमामाच्या नावानं चांग भरं बघू शकता। आता टेंट टाकून आज खूप मस्त सजावट केलेली आहे। आणि 4:23 बाळूमामाचा जन्मोत्सव ह्या ठिकाणी साजरा होणार आहे। तुम्ही ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना दर्शन घेऊ शकता। मित्रांनो बघू शकता किती सजावट केलेली आहे त्या ठिकाणी। आणि बाळूमामाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा होणार आहे। आणि ह्या ठिकाणी इकडे बाळूमामाचा भंडारा उत्सव चालू आहे आणि स्वयंपाक महिला बनवण्याचं काम करत आहेत। बघू शकता तुम्ही मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये हे म्हणजे पत्रात शेड नव्हतं चालू, पण आज त्या ठिकाणी बघू शकता पूर्ण काम केलेलं आहे। आणि पलीकडे बाळूमामाच्या घोड्यासाठी पण सावलीची व्यवस्था केलेली आहे। गेल्या बारीस तुम्हाला हे दिसत नव्हतं, पण ह्या ठिकाणी आज तुम्हाला बघू शकता आज बाळूमामाच्या जन्मोत्सवाच्या निमित्त तुम्ही हे सर्व काही आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता। आणि ज्याला कोणाला व्हिडिओ जर चांगला वाटला तर आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा। बघू शकता फुलाची सजावट किती मस्तपैकी केलेली आहे। आणि आज 4:23 ह्या ठिकाणी बाळूमामाचा मोठा थाटामाटात उत्सव साजरा केला जाणार आहे। तुम्ही पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण आनंद घेता येईल जास्तीत जास्त। तर 4:23 तुम्हाला व्हिडिओ मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन। तोपर्यंत वेळेवर सज्ज राहा। आरती होईल। आरती झाल्यानंतर महिला मंडळीच्या सर्वप्रथम प्रसादाला पंक्ती होतील। नंतर पुरुष मंडळी दुसऱ्या पंक्तीला बसतील। कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की बाळूमामाचा जन्म
4:23 झालेला आहे. त्या अगोदर 10 मिनिटांनी मामांच्या नावाचा जप होईल. जप झाल्यानंतर बरोबर 4:23 झाले की आपल्या हातामधल्या अक्षदा, गुलाल आणि फुलाच्या पाकळ्या ज्या आपल्या हातामध्ये आहेत त्या पाण्याच्या दिशेने आहे त्या जागेवरून टाकायच्या. आरती झाल्यानंतर दर्शनाला कोणीही यायचं नाही. आरती झाल्यानंतर दर्शन थोडा वेळ आपलं महाप्रसाद होईपर्यंत बंदच राहील. महिला मंडळ जर महाप्रसाद घ्यायला बसल्या तर पुरुष मंडळीने दर्शनाला घाई गडबड न करता दर्शन घ्यायचं आणि पुरुष मंडळीचं दर्शन झाल्यानंतर पुन्हा महिला मंडळाची पंगत उठल्यानंतर महिला मंडळानं दर्शन घ्यायचं. आरती झाल्या दर्शनाला कोणीही गडबड करू नका. फक्त आणि फक्त प्रसाद घ्यायचं बघा, कारण दिवस मावळायचा टाइम नंतर अंधार पडेल तर काही दिसत नाही. चल मम्मीकडे.